तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक एक करून सर्व लाईन मध्ये आलेले आणि इथे जेवायला बसलेले आहेत। जी हा जो सेक्शन आहे तो महिलांसाठीचा आहे आणि त्या साईडला पुरुषांसाठी आहे, तर मग ती लाईन नंतर येणार। आणि आमचा ग्रुप आम्ही इकडे सर्व बसलेलो आहोत। एका मावशी दीप्ती, आई आहे, श्रद्धा आहे, मी। सेव्यमान पावना त्रिपंकज व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरम्। आणि नेहमीप्रमाणे माझा प्लॅन हा असाच होऊन जातो। अक्कलकोटला येतो, मनाध्यानात नसतं की आपल्याला गाणगापूरला जायचं आणि आम्ही गाणगापूरला घेऊन पोहोचतो। तर आता असं झालं की आमच्याकडे कपडे नव्हते, काही नव्हतं। आम्ही या दृष्टिकोनाने आलो होतो की रात्री रिटर्न आम्ही बार्शीच्या घरी जाऊ, पण प्लॅनमध्ये चेंज झाला आणि आम्ही आलो गाणगापूरमध्ये। ते रूम शोधले आम्ही, पण इथे गर्दी भरपूर असल्यामुळे आम्हाला रूम पण नव्हती भेटत। तर असं शोधत शोधत एक रूम मिळाली आम्हाला आणि कपडे वगैरे काही नसल्यामुळे सर्व अजिंक्यचे आणि आईंचे कपडे आम्ही घातले। लिटरली मम्मीने सुद्धा अजिंक्यचेच कपडे घातले होते, श्रद्धाने आईंची पॅन्ट घातली होती। तर असे विचित्र प्रकारे कपडे घालून आम्ही सगळे लोक झोपून गेलो। आता आम्ही झोपलो, पण नंतर कळालं अरे फॅनची स्पीड तर खूपच कमी आहे। त्यामुळे म्हटलं आता काय करणार, आता झोपायचं लागेल, दुसरा पर्याय नव्हता। तर आम्ही सर्व झोपून गेलो, पण थोड्याच वेळाने इथे जोरदार पाऊस सुरू झाला आणि हा पाऊस राहिला चक्क 4 वाजेपर्यंत। आणि पाऊस आणि वारा हा इतका जोरदार सुटून गेला होता, त्यामुळे इकडची लाईटसुद्धा गेली होती। आता लाईट गेली, आधीच फॅनचं स्पीड कमी आणि आम्ही झोपणार कसं। त्यामुळे श्रद्धा, माझी, आईची, ओमकारची मस्ती चालू होती आणि पप्पा आम्हाला ओरडत होते, अरे झोपा, अरे झोपा। पण कुठलं काय, जेव्हा आम्ही तिघं एकत्र येतो तेव्हा थोडी आमची मस्ती थांबते। लिटरली आम्ही 4 वाजेपर्यंत हसत होतो, मस्ती करत होतो, हो की नाही श्रद्धा? आणि आजीची तर तिथे बडबड चालूच होती। श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त। तुम्ही बघू शकता इथे किती मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत। अक्षरशः वाहनांची गर्दी झालेली आहे, जायला यायला सुद्धा म्हणजे वाट काढावी लागते आम्हाला। आणि आता तुम्हाला कळेलच की आपण कुठे आलेलो आहोत। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा संगम दरबार। तर आता आपण आलेलो आहोत संगम दरबारमध्ये। सेव्यमान पावना त्रिपंकज व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरम्। तर मागे ऑक्टोबर महिन्यात मी आली होती आणि तेव्हा इथे मंदिराकडे आलो होतो। संगम नदीमध्ये आम्ही आंघोळ वगैरे तर केली नव्हती, पण आज जर मी इथे बघते तर इथे भरपूरच गर्दी आहे। मे बी ते सुट्टीमुळेच इथे भरपूर गर्दी आहे। तर पोचलेलो आहे आम्ही संगम दरबारमध्ये। आजी, कसं वाटतंय गाणगापूर येऊन? छान वाटते मला, असं चांगला आनंदात असं। मम्मी, मग आपण 2दा आलेलो आहोत तिकडे। हो, आता मुलीला जोडीने घेऊन आलो। निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु विण नोहे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन। संगम नदीमध्ये हातपाय धुवून घेतलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत गाणगापूरच्या श्री गुरुदत्त देव यांच्या मंदिरात। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तर गाणगापूरवरून आम्ही निघालो होतो आणि आम्ही जात होतो पंढरपूरला, पण वाटेमध्ये पप्पाचे मित्र गुरु अंकल जे आमच्या दुकानात कामाला होते, तर आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पप्पाच्या मित्राला आम्ही भेटायला आलो, तर हे आहेत गुरु अंकल। हाय गुरु अंकल। आणि ही त्यांची फॅमिली। संसार संसार जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आणि हे असं चुलीवरचं जेवण कोण बरं मिस करेल. चुलीवरच्या जेवणातल्या वांग्याची भाजी, आमटी आणि शेंगदाण्याची चटणी. इकडे चपाती बनवण्याची एक वेगळीच पद्धत होती. ह्यांनी चपाती बनवली आणि शेकत्या वेळेस त्याचे दोन म्हणजे चपाती अगदी कटोकट ही फुगलेली होती. त्यामुळे आता मी तर ही टेस्ट करूनच जाणार आहे इकडून. इथे सगळे जेवायला बसलेले आहे. ही आई माझी जेवते. हा ओमकार, त्याला खूप आवडली भाजी. प्रतीक्षा, तिला तर काय नाही, ती तर लगेच थाट घेतलं जेवायलाच बसली ती. जावई पण जेवायला बसले. आणि श्रद्धा तर लगेच गेली जेवायला. आता गाणगापूर झालेलं आहे आणि आम्ही आलेलो आहोत श्री क्षेत्र पंढरपूर येथे. आता आल्या पाहिलं तर इकडे जवळजवळ 3-4 तास हे लोक म्हणत होते की लाईनीला लागणार आहे. तर मग आम्ही ठरवलं की आपण मुखदर्शन करू आणि निघू, कारण की इथून आम्हाला बार्शीला पण जायचं आहे आणि त्यामुळे मग खूप टाईम होऊन जाणार जर आम्ही इकडे दर्शनाला लागलो तर मी तुम्हाला मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो. युगे युगे विटेवरी शोभे कर छटावरी करुणावरी आला माझा कानडा कैवारी. सावळा हा माझा राजा गजरा झाला. हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली. वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला संसार पेलना. ही चंद्रभागा नदी पण अंधार असल्यामुळे आता आपल्याला काही दिसत नाहीये आणि उन्हाळा असल्यामुळे पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे. जेवण झालंय, पान खाऊन झालंय आणि आता निघालो आम्ही पुन्हा घरी. तर अशा प्रकारे आमचं देवदर्शन पूर्णपणे झालेलं आहे आणि आता चाललो आहोत रेखा जिकरे यांच्या घरी. खूप मजा आली ड्रायव्हर, खूप छान मजा आली. चला तुमच्यासोबत एक सेल्फी. चला मग आता आपण एक सेल्फी काढूया. बाय.